ओके, पहा लक्ष द्या. काल कुठल्या पॉइंटवर डिस्कशन झालं होतं आपलं? इंटेन्सिटी. ओके, एकदा आपण रिपीट करू. सर्वांचं पूर्ण लक्ष पाहिजे. बेटा या ऑफिसमधून चेअर घ्या एक. आहे का? खालच्या क्लासमधून घेऊन या. त्यांच्या मागे मागे जाऊन बस. इथेच मागे नाही जायचं, बस तिथेच. हा, तर काल कोणी अब्सेंट होतं का? होते, अर्थातच अब्सेंट होते बरेच जण काल. हात वर करा जे अब्सेंट होते. बापरे. तर असं अब्सेंट राहून योग्य नाही होणार. आणि एक समजून घ्या बरोबर, रिव्हिजन मधलं समजणे आणि त्या मेन पिरियडला प्रेझेंट राहून समजणे याच्यामध्ये खूप मोठा फरक असतो. ऐकलं का मी काय बोललो? रिव्हिजनच असते. बरोबर आहे. काल मी तुम्हाला खूप काही समजून सांगितलं होतं. आज फक्त आपल्याला रिवाइज करायचं आहे. ठीक आहे, एकदा मी थोडक्यात रिवाइज करतो आणि परत आपण आपल्या डीपीपी कडे जाऊ. तर मी काय सांगितलं होतं बघा, की एव्हरी मास, लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे, एव्हरी मास इज सराउंडेड बाय ग्रॅव्हिटेशनल फील्ड. प्रत्येक मासच्या भोवती काय असते? ग्रॅव्हिटेशनल फील्ड. एव्हरी चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज, इट मे बी निगेटिव्ह चार्ज, इट इज सराउंडेड बाय इलेक्ट्रिक फील्ड. एव्हरी मॅग्नेट सराउंडेड बाय मॅग्नेटिक फील्ड. खालच्या क्लासमधून सॉरी चेअर आणावं लागतील तुम्हाला. काय मला मॅनेजमेंटच नाही समजून राहिलं. तुम्ही इतके येता, एक दिवस गायब होऊन जाता, परत दुसऱ्या दिवशी येता. हे सगळे दुष्परिणाम आहेत विदाऊट ऍडमिशन. करायचं तर कसं मॅनेज करायचं, नाही का? ऍडमिशन झालं आपल्याकडे हेच माहित नाही तर काय किती चेअर टाकायचं. त्यामुळे या सिस्टमला दोष देण्यात काही अर्थ नाही. पुढच्या वर्षापासून हे बंद करणार आहोत आपण. पुढच्या वर्षी अगदी मी बोर्ड एक्झाम झाल्या क्लास सुरू करणार आहे आणि आपण एकदम लिमिटेड जेवढे आपल्या मावतील तेवढ्या सीट्स ठेवणार आहोत आणि अगोदरच हे करून टाकू की ज्यांना यायचं आहे त्यांनी अगोदर ठरवून घ्या. यायचं असेल तर एक मिनिमम फीस ठरवून घेऊ आणि क्लास सुरू. हे ना कधी येते कोणी कोणी कधी येत राहते. यायचं आहे तर ना रेग्युलर यायला पाहिजे. तुमच्यापैकी जे अब्सेंट आहेत त्यांनी समजून घ्या. सायन्स म्हणजे तुम्ही खेळ नका समजू. आणि एक दिवस आले, 2 दिवस अब्सेंट राहिले, इथे जाऊन बसा मागे. तर अशाने काही बरोबर तुमचे कॉन्सेप्ट बनणार नाही. पहा कोणाच डोळ्याला लागेल. अबे बे हो हो भाऊ भाऊ बस बस तिथेच. का बरं मागे चालला होता? यांच्यामुळे? हा, तर ओके ठीक आहे, लक्ष द्या. व्हॉट एव्हर इट मे बी, काही पण कारण असू द्या, पण अब्सेंट राहणं काही बरोबर नाही आहे. अब्सेंट म्हणजे काय सांगायचं, त्या गोष्टीवर बोलायला नाही परवडत आता. की रिव्हिजन मधलं शिकणं आणि त्या पिरियडमध्ये प्रेझेंट राहून शिकणं यामध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. ओके, पहा लक्ष द्या. तर आपण काय सांगितलं की कुठलेही जर मास असेल, बरोबर आहे, मास बघा, मी मास सांगताना एक्झाम्पल काय दिले होते पहा. मी एक्झाम्पल, लक्ष आहे माझ्याकडे, मी एक्झाम्पल दिले होते इलेक्ट्रॉन पासून तर सन पर्यंत. इलेक्ट्रॉनचा मास अत्यंत कमी आणि सनचा मास खूप जास्त. तरी सुद्धा इलेक्ट्रॉनच्या भोवती इलेक्ट्रॉनचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड असते, सनच्या भोवती पण सनचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड असते. पण ज्यावेळेस 2 मासेस आपण विचारात घेतो, एक बिगर मास आणि एक स्मॉलर मास, फॉर एक्झाम्पल सन आणि अर्थ. अर्थ घेतलं तर अर्थ आणि मून, बरोबर आहे, अर्थ आणि सॅटेलाइट. तर जे बिगर मास आहे तर त्याचा इफेक्ट खूप जास्त असतो, दॅट इज कॉल्ड सोर्स मास. जे स्मॉलर मास आहे त्याचा ग्रॅव्हिटेशनल इन्फ्लुएन्स कमी असतो, त्याचा इफेक्ट कमी असतो, दॅट इज कॉल्ड टेस्ट मास. तसं चार्जेसच्या बाबतीत आहे. ओके, मॅग्नेटच्या बाबतीत तसं म्हणायचं जास्त काम पडत नाही. तर आपण एक पाहिलं की एव्हरी मास इज सराउंडेड बाय, या मासच्या भोवती, कोणत्याही मासच्या भोवती एक इफेक्ट असतो. तो इफेक्ट काय आहे की ते हे मास कुठल्याही मासला स्वतःकडे अट्रॅक्ट करते, दॅट इज द इफेक्ट. दॅट फोर्स इज कॉल्ड एज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि हे मास जेवढ्या स्पेस मध्ये इतर पार्टिकलला अट्रॅक्ट करते, दॅट स्पेस इज कॉल्ड एज ग्रॅव्हिटेशनल फील्ड. त्या स्पेसला काय म्हणतात? ग्रॅव्हिटेशनल फील्ड. दुसरं घेतला होता आपण चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज घ्या की निगेटिव्ह चार्ज घ्या.
हा चार्ज दुसऱ्या चार्जला अट्रॅक्ट करतो किंवा रिपेल करतो. तर ज्या स्पेसमध्ये दुसरा चार्ज ठेवला असता, समजत आहे माझं बोलणं, ज्या स्पेसमध्ये म्हणजे किती अंतरापर्यंत, ज्या स्पेसमध्ये दुसरा चार्ज ठेवला असता हा पहिला त्याला अट्रॅक्ट किंवा रिपेल करू शकतो, दॅट स्पेस इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रिक फील्ड. त्या स्पेसला काय म्हणतो आपण? इलेक्ट्रिक फील्ड. नंतर घेतला होता आपण मॅग्नेट. हा मॅग्नेट आहे, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल. ह्या मॅग्नेटच्या संपर्कात दुसरा एक तर तुम्ही मॅग्नेट ठेवा, नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, किंवा दुसरं मॅग्नेटिक मटेरियल ठेवा. बघा, मॅग्नेट ठेवा किंवा मॅग्नेटिक मटेरियल ठेवा. आणि हे जर मॅग्नेट त्या मॅग्नेटिक मटेरियलला अट्रॅक्ट करू शकत असेल किंवा दुसरा मॅग्नेट असेल त्या मॅग्नेटला अट्रॅक्ट किंवा रिपेल करू शकत असेल. सेंटेन्स बरोबर आहे का? मी काय म्हटलं? हे मॅग्नेट दुसऱ्या मॅग्नेटिक मटेरियलला अट्रॅक्ट करू शकत असेल किंवा दुसरा मॅग्नेट ठेवला तर त्याला अट्रॅक्ट किंवा रिपेल करू शकत असेल. समजलं का? सेंटेन्स मधली अॅक्युरसी काय आहे की मॅग्नेटिक मटेरियल असेल तर हे मॅग्नेट त्याला केवळ अट्रॅक्ट करणार, रिपेल नाही करू शकत. आणि जर का दुसरं मॅग्नेट ठेवलं तर हे मॅग्नेट त्याला अट्रॅक्ट करू शकते, रिपेल्ड करू शकते. नॉर्थ समोर नॉर्थ आला तर रिपेल्ड होणार, नॉर्थ समोर साऊथ आला तर अट्रॅक्ट होणार. म्हणून मॅग्नेटिक मटेरियल म्हटलं तर देर इज ओनली अट्रॅक्शन. पण जर का तुम्ही दुसरा मॅग्नेट ठेवला तर हे मॅग्नेट त्याला अट्रॅक्ट करू शकते किंवा रिपेल करू शकते. तर ज्या स्पेस पर्यंत, खाली डोकं घालून नाही बसायचं, ज्या स्पेस पर्यंत, ज्या स्पेस मध्ये ही फेनॉमेनॉन घडत असेल दॅट स्पेस इज कॉल्ड ॲज मॅग्नेटिक फील्ड. असे 3 प्रकारचे आपण बेसिक फील्ड पाहिले. आणि प्रत्येक फील्डची स्वतःची एक स्ट्रेंथ आहे. ती फील्ड किती स्ट्रॉंग आहे, लक्ष द्या, प्रत्येक फील्ड किती स्ट्रॉंग आहे हे समजण्यासाठी त्या फील्डची स्वतःची एक स्ट्रेंथ आहे. आणि ती स्ट्रेंथ किंवा त्या फील्डचं स्ट्रॉंगनेस किंवा विकनेस एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याकडे 2 क्वांटिटीज आहेत. एक क्वांटिटी आहे त्या फील्डचं पोटेन्शियल, आणि पोटेन्शियल ही स्केलर क्वांटिटी, याला डायरेक्शन वगैरे सांगायची गरज नाही. आणि दुसरी क्वांटिटी आहे इंटेन्सिटी. इंटेन्सिटी वेक्टर क्वांटिटी, याला डायरेक्शन सांगावं लागते. बरोबर आहे? तर ही वेक्टर आहे. कळलं का? म्हणून कुठल्याही फील्डची स्ट्रेंथ किती प्रकारे एक्सप्रेस करता येते? 2 प्रकारे, इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल आणि इन द फॉर्म ऑफ इंटेन्सिटी. ओके, पोटेन्शियल इज स्केलर क्वांटिटी, इंटेन्सिटी इज वेक्टर क्वांटिटी. आणि याची डायरेक्शन कोणती असेल तर ज्या डायरेक्शनने फोर्स आहे ती डायरेक्शन असेल. फोर्स जर जवळ येणारा असेल तर जवळ येणारी डायरेक्शन, फोर्स जर रिपेल करणारा असेल तर रिपेल करणारी डायरेक्शन. जी डायरेक्शन फोर्सची तीच डायरेक्शन इंटेन्सिटीची. आणि अगदी सिंपल आपण तुम्हाला सांगितलं होतं की जर पोटेन्शियल काढायचं असेल तर पोटेन्शियल दाखवतात व्हीनी. आणि एखाद्या चार्जला किंवा एखाद्या मासला किंवा एखाद्या मॅग्नेटला ओढण्यासाठी किंवा दूर लोटण्यासाठी जेवढं वर्क डन झालं असेल त्या वर्क डनला कशाने डिवाइड करायचं? कपॅसिटी फॅक्टर. कपॅसिटी फॅक्टर. पहिल्या केसमध्ये कपॅसिटी फॅक्टर मास असतो, दुसऱ्या केसमध्ये कपॅसिटी फॅक्टर चार्ज असतो, तिसऱ्या केसमध्ये कपॅसिटी फॅक्टर पोल स्ट्रेंथ असते. व्हेरी गुड, लक्षात राहिलं तुमच्या? काय असते? पोल स्ट्रेंथ. इथे कपॅसिटी फॅक्टर काय आहे? चार्ज. ओके, चार्ज आपण स्मॉल क्यू कॅपिटल क्यू कशाने दाखवलं तरी चालते. आणि इथे कपॅसिटी फॅक्टर काय आहे? मास. ओके, म्हणून पहिल्या केस मधलं जर तुम्हाला म्हटलं की फाइंड द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल काढायचं असेल तर वर्क अपॉन मास. तुम्हाला म्हटलं असेल फाइंड द इलेक्ट्रिक पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल काढायचं असेल तर वर्क अपॉन चार्ज. आणि तुम्हाला म्हटलं फाइंड द मॅग्नेटिक पोटेन्शियल, मॅग्नेटिक पोटेन्शियल जर काढायचं असेल तर वर्क अपॉन पोल स्ट्रेंथ, पोल स्ट्रेंथ स्मॉल एम नी दाखवतात. आणि काही ठिकाणी ते काही बुक्स मध्ये एनसीईआरटी मध्ये म्यू नी पण दाखवलेले आहे. आता स्मॉल एम कॅन्सल होऊ नये म्हणून आपण म्यू घेतला. समजलं का? सो इट इज द फॉर्म्युला फॉर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. हे काय आहे? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. हे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. आणि हे काय आहे? मॅग्नेटिक पोटेन्शियल. व्हेरी सिंपल. प्रत्येक पोटेन्शियल मध्ये वर्क आहे आणि खाली कपॅसिटी फॅक्टर आहे. तसंच काढायचं आपल्याला इंटेन्सिटी. इंटेन्सिटी काढताना इंटेन्सिटी आपण आयने दाखवू. ग्रॅव्हिटेशनल फील्डची इंटेन्सिटी काढायची असेल दोन मासेस मधला जो फोर्स असेल, बरोबर आहे, त्या फोर्सला छोटा जो पार्टिकल आहे त्याच्या मासनी डिव्हाइड करायचा. इथे 2 चार्जेस मध्ये, हा समजा कॅपिटल क्यू हा स्मॉल क्यू. ओके, 2 चार्जेस मध्ये जो की आता आपल्याला काढायचं इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी. 2 चार्जेस मध्ये जो काही फोर्स असेल त्याला स्मॉल चार्जनी डिव्हाइड करायचं. आणि जर तुम्हाला मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी काढायची आहे, मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी बी नी दाखवतात. इट इज कॉल्ड एज मॅग्नेटिक इंडक्शन. कशाने दाखवतात? बी नी. इट इज कॉल्ड मॅग्नेटिक इंडक्शन. पण तुम्ही आय नी दाखवलं आणि त्यासमोर मॅग्नेटिक इंडक्शन लिहिलं तरी चालते. आपल्याला फक्त सध्या समजून घ्यायचं, सिम्बॉलमुळे आपल्याला कन्फ्युज व्हायचं नाही आहे. आणि इथे जो फोर्स असेल त्याला काय करायचं? पोल स्ट्रेंथनी डिव्हाइड करायचं. पोल स्ट्रेंथ आपण कशाने दाखवली? म्यू ने. आता युनिट लिहायचं आपल्याला प्रत्येकाचा. बघा, आता युनिट लिहितो म्हटलं तर
पहिल्यांदा पोटेन्शियलचं युनिट लिहू आपण व्हीचं युनिट. तर वर तर काय आहे वर्क, खाली काय मास, म्हणजे काय येणार जूल पर केजी. या केसमध्ये लिहिलं तर वर्क आहे, खाली चार्ज आहे म्हणजे जूल पर कुलम. या केसमध्ये वर्क आहे, वर्कचं युनिट जूल आणि खाली पोस्ट स्ट्रेंथ आहे, पोस्ट स्ट्रेंथचं युनिट अँपियर मीटर. काल सांगितलं होतं. आता कसं आहे अँपियर, किती बोललो मी काल अँपियर मीटरवर, नाही माहितीये का तुम्हाला? हे माहिती आहे सध्या की मॅग्नेटिक फील्डचं ओरिजिन काय असते, काय असते, व्हॉट इज द ओरिजिन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. एक बेसिक गोष्ट सांगितली होती, ती जिथे असेल, बॉलचं मी एक्झाम्पल पण तुम्हाला सांगितलं होतं, ती गोष्ट जिथे असेल तिथे मॅग्नेटिक फील्ड असते. व्हॉट इज द ओरिजिन ऑफ मॅग्नेटिक फील्ड? चार्ज इन मोशन. चार्ज मोशन मध्ये असला की काय असते, मॅग्नेटिक फील्ड असते. बरोबर आहे. हे रिव्हिजन वाल्यांना नाही समजत एवढं. ओके, तर समजलं का युनिट कसे काढले? आणि हॅलो, हे युनिट पाठ करायचे नसतात, फॉर्म्युल्यावरून काढले. वर्कचं युनिट जूल, मासचं युनिट केजी, वर्कचं युनिट जूल, चार्जचं युनिट कुलम, वर्कचं युनिट जूल, पोस्ट स्ट्रेंथचं युनिट अँपियर मीटर. तसंच आपल्याला इंटेन्सिटीचं युनिट सांगायचं आहे, युनिट ऑफ इंटेन्सिटी. ओके, ही इंटेन्सिटी आईने दाखवणार. फोर्सचं युनिट न्यूटन आणि मासचं युनिट केजी. ते फोर्सचं युनिट न्यूटन पर कुलम. बरोबर आहे. इथे फोर्सचं युनिट न्यूटन, याचं युनिट अँपियर मीटर. किती सिंपल आहे, समजलं का? लक्षात राहील. खूप चांगली गोष्ट आहे. हे जर तुम्हाला आता समजलं ना, पुढे काही अडचणच येणार नाही. तर आपण काय केलं, 3 गोष्टी आपण पाहिल्या. लक्षात आलं असेल तुमच्या? काही प्रॉब्लेम? अगदी क्लिअर. काय स्टडी करून राहिलो आपण? वेगवेगळ्या तऱ्हेचे फील्ड. किती फील्ड पाहिले? 3 फील्ड. ग्रॅव्हिटेशनल फील्ड, इलेक्ट्रिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड. प्रत्येक फील्डला काय असणार, स्वतःची स्ट्रेंथ. किती प्रकारे एक्सप्रेस करता येते? 2 प्रकार. एक त्या फील्डचं पोटेन्शियल, दुसरी त्या फील्डचं इंटेन्सिटी. पोटेन्शियल ही इंटेन्सिटी, कोणतंही पोटेन्शियल काढताना वर काय लिहायचं, वर्क, खाली कपॅसिटी फॅक्टर. आणि ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये मास, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये, मॅग्नेटिक फील्ड मध्ये पोस्ट स्ट्रेंथ. बरोबर आहे. नंतर काय लिहायचं आहे, इंटेन्सिटी, वेक्टर क्वांटिटी. इंटेन्सिटी लिहिताना वरती काय लिहायचा, फोर्स, आणि खाली कपॅसिटी फॅक्टर. हॅलो, आणि हा कपॅसिटी फॅक्टर ग्रॅव्हिटेशनल फील्ड मध्ये मास, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये चार्ज, मॅग्नेटिक फील्ड मध्ये पोस्ट स्ट्रेंथ. आता काय लिहायचं आहे, युनिट यावरूनच लिहित आहेत. बरोबर आहे. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचं युनिट लिहिलं तर हे डोळ्यासमोर पाहिजे. वर्कचं युनिट जूल, मासचं युनिट केजी, जूल पर केजी. इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं युनिट वर्कचं युनिट जूल, चार्जचं युनिट कुलम, मॅग्नेटिक पोटेन्शियलचं युनिट वर्कचं युनिट जूल, पोस्ट स्ट्रेंथचं युनिट अँपियर मीटर. ओके, नंतर तुम्हाला सांगितलं इंटेन्सिटी. बरोबर आहे. फोर्सचं युनिट न्यूटन, मासचं युनिट केजी, न्यूटन पर केजी. फोर्सचं युनिट न्यूटन पर कुलम, इथे न्यूटन पर अँपियर मीटर. युनिट पाठ केल्याने पाठ होतच नसतात. जो युनिट पाठ करेल ना, तर समजायचं की शेवटी ते फेल्युअर सिस्टम होणार आहे. पाठ राहतात, बरोबर आहे, पण ते काही कामात नाही पडत. आपल्या त्याचा बेसच माहित नाही तर काय कामात पडणार आहे. एवढं शिकवल्यानंतरही तुम्हाला जे विचारलं जाणार ना, बिलकुल डिफरंट विचारलं जाणार. एवढं शिकूनही डिफरंट क्वेश्चन्स विचारले जातील. आणि जर ते तुम्हाला अंडरस्टँड झालं, ते डिफरंट क्वेश्चन डेफिनेटली तुम्हाला कसे सॉल्व्ह करायचे ते सुचतील. समजलं? काल जे तुम्हाला शिकवलं होतं ते सर्व या चार्ट मध्ये आलेलं आहे. ठीक आहे. नंतर तुम्ही स्लाइड वगैरे शेअर पण करू शकता. आणि चला आता आपण जाऊ आपल्या डीपीपी कडे. पहा बरं, डीपीपी कुठे आहे ना आपलं डिस्कशन कुठे. आणि बस हेच मजा आहे. हे जर तुम्हाला बरोबर जमलं ना, तर काही प्रॉब्लेमच नाही येणार. थोडे क्वेश्चन राहिले. आज जर झालं तर फारच चांगलं. सोमवारपासून आपण डायमेन्शन्सला सुरुवात करणार आहोत. आणि मी अगोदरच सांगून ठेवतो, लक्ष द्या. सोमवारपासून जर आणखी कोणाला नवीन यायचं असेल तर चेअरही आणून ठेवू. आपण मला चेअरने नवीन बोलवून राहिले. तर डायमेन्शन्स काढण्याची मेथड आपली अगदी युनिक आहे. त्याला 10 लोक नाव ठेवणारे दिसतील ज्यांना फिजिक्स समजते. ते म्हणतील अशी मेथड नसते. पण त्यांच्या मेथडमध्ये त्यांनाही काढायला लावलं ना तर चुका करतील. पण आपण जे मेथड सांगणार, तुम्ही बिनधास्त डायमेन्शन काढणार आणि चुकण्याची थोडीशी पॉसिबिलिटी तुमची असणार. आणि फक्त सिली मिस्टेक नाही झाला पाहिजे. ओके, तर बघा राहिलेले क्वेश्चन आपण पूर्ण करू. किती क्वेश्चन्स आहेत? 60. खूप राहिले अजून. तर चला, कुठपर्यंत गेलो होतो आपण? हे 38 वरच होतं आपण. ओके, नंतर पहा, मला सांगा, तुमचा अभ्यास करण्यात आणि माझ्या समजून सांगण्यात खूप मोठा फरक आहे. आणि म्हणून ना डिफिकल्टी सेशन माझ्या क्लासमध्ये जे विद्यार्थी डेव्हलप झाले ना, थेअरी तर कोणी पण शिकवते. हो, मागचे विद्यार्थी बेटा बोलायचं नाही इथे. थेअरी तर
कुठल्याही बुकमध्ये लिहिलेली असते, त्याने काही फरक नाही पडत. बरोबर आहे ना. तुम्हाला डिफिकल्टी सिच्युएशन खूप चांगल्या तऱ्हेने तुम्हाला डेव्हलप करतील. पहा क्वेश्चन नंबर 39 काय म्हटलेलं आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग पेअर ऑफ क्वांटिटीज हॅज सेम डायमेन्शन्स. सेम डायमेन्शन्स कोणाचे आहेत हे ओळखता आलं पाहिजे. मला सांगा फोर्सचे आणि वर्कचे डायमेन्शन सेम असू शकतात का? आता एक मिनिट, हा ना डायमेन्शन्स नव्हतं इथे पाहिजे, कारण की आपण डायमेन्शन सध्या शिकलो नाही. तर आपण काय म्हणू शकतो की विच ऑफ द फॉलोइंग क्वांटिटीज हॅज सेम युनिट करू. युनिट कोणाचं सारखं आहे. ओके, ज्यांचं युनिट सारखं त्यांचे डायमेन्शन सारखे, कोणाला माहित असतील डायमेन्शन तर असतील, नाही तर काही गरज नाही आहे. तर कोणत्या क्वांटिटीज युनिट सांग. मला सांगा फोर्सचं आणि वर्कचं युनिट सारखं, लक्ष इकडे द्या, फोर्सचं आणि वर्कचं युनिट सारखं असू शकते काय? फोर्स आहे तर वर्क काय आहे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट एक्स्ट्रा आलं म्हणजे या दोघांचे युनिट सारखे असू शकत नाहीत. पॉसिबिलिटीज नाही आहे. अगदी सिंपल क्वेश्चन आहे ना. फोर्स आहे, फोर्सला ज्यावेळेस तुम्ही डिस्प्लेसमेंटनी मल्टिप्लाय करता यू गेट. एवढं तर बेसिक क्लिअर पाहिजे. आता आहे क्लिअर? कोणाकोणाचं क्लिअर आहे बेसिक? फोर्स आहे, फोर्सला डिस्प्लेसमेंटनी मल्टिप्लाय केलं की काय मिळते? वर्क. पण फोर्स आणि वर्क मध्ये डिफरन्स आहे, त्यामुळे त्यांचं युनिट सारखं असू शकत नाही. ओके, नंतर मोमेंटम अँड इम्पल्स हे पाहून घ्या. बरोबर लक्ष द्या इकडे. मोमेंटम अँड इम्पल्स. तर मोमेंटम तर तुम्हाला माहित आहे, मी इथे लिहितो का? तर पहिल्यांदा ना मोमेंटम जे आहे ते P इक्वल टू काय असते? mv, मास इंटू वेलोसिटी. आणि नंतर काय आला? इम्पल्स. लक्ष द्या बरोबर. इम्पल्स असतो फोर्स मल्टिप्लाइड बाय टाइम. इम्पल्स काय असतो? पण फोर्स असतो रेट ऑफ, हे शिकवलंय अगोदर. फोर्स असतो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. आणि परत इथे काय आला? टाइम. मग टाइमला मी इथे dt कॅन्सल. म्हणजे इम्पल्स म्हणजे काय झालं? मोमेंटम. चेंज इन मोमेंटम. मोमेंटम आणि चेंज इन मोमेंटम सेम. कळलं का? जे युनिट मोमेंटमचं असेल तेच युनिट चेंज इन मोमेंटमचं म्हणजे इम्पल्सचं असेल. परत मी एकदा सांगतो बघा. मोमेंटम तर तुम्हाला समजलीच आहे. मोमेंटम मास इंटू वेलोसिटी. पूर्ण लक्ष द्या. दुसरं काय? इम्पल्स इज फोर्स मल्टिप्लाइड बाय टाइम. बट लक्ष इकडे. हॅलो, फोर्स म्हणजे काय असणार? चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. चेंज इन मोमेंटम अपॉन टाइम. dp बाय dt. dt लिहा की टी लिहा त्यांनी फरक नाही पडत. मी या टी ला पण dt लिहून टाकलं. dt कॅन्सल. इम्पल्स इज नथिंग बट चेंज इन मोमेंटम. इम्पल्स काय आहे? चेंज इन मोमेंटम. कधी कधी काय असते ना, इम्पल्स विचारतात आणि आपल्या डोक्यात एकच डेफिनेशन असते, फोर्स इंटू टाइम, आणि ते काही सोडवताच येत नाही. फोर्स इंटू टाइम घेतलं तरी चालते आणि मोमेंटम मधला चेंज घेतला तरी चालते. समजा पहिल्यांदा मोमेंटम आहे 20, नंतर मोमेंटम झाली 50. व्हॉट इज इम्पल्स? पहिल्यांदा मोमेंटम आहे 20, नंतर मोमेंटम झाली 50, तर इम्पल्स किती? 30. मोमेंटम मधला चेंज घेतला की काय मिळते? इम्पल्स मिळते. बरोबर. इतके बेसिक ह्या चॅप्टर मध्ये ना तुमचे ऑटोमॅटिकलीच बेसिक क्लिअर होतात, कारण सर्व टर्म्स या चॅप्टर मध्ये येतात. बरोबर आहे. याचा अर्थ या दोघांचे युनिट कसे आहेत? सेम आहेत. नंतर आहे प्रेशर आणि फोर्स. असू शकत नाही. प्रेशर काय असते? फोर्स अपॉन एरिया. हा फोर्स आहे, सारखे काय असणार? ओके. नंतर सरफेस टेन्शन आणि स्ट्रेस हे बरोबर समजून घ्या. मला तुम्हाला सरफेस टेन्शन जास्त नाही सांगता येणार, पण मी मला वाटतं थोडक्यात सांगितलंय तुम्हाला. लक्ष द्या. कुठल्याही लिक्विडचा फ्री सरफेस स्वतःला कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. आठवत तुम्हाला? स्पेसशिप मधला तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल तर ते सुनीता विल्यम्स, ते वॉटर किंवा स्पेसशिप मधलं बॉटल मधलं वॉटर बाहेर पडलं, बॉटल क्विज केल्यानंतर बाहेर पडल्यानंतर त्याचा ड्रॉप बनतो. बरोबर आहे. आणि तो आपल्या तो आपण त्याच्यापर्यंत जायचं आणि त्याला गिळून घ्यायचं. पण पाहिलं की नाही तुम्ही? तर कुठल्याही लिक्विडचा सरफेस स्वतःला कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते. काय बोललो मी? कुठल्याही लिक्विडचा सरफेस जो एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे तो स्वतःला कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे कुठलंही लिक्विड जे आहे तर त्याचा काय होते? स्पेरिकल ड्रॉप तयार होते. स्पेरिकल ड्रॉप तयार होण्याचं कारण माहिती आहे? कुठलंही जे लिक्विड असते त्याचा ड्रॉप स्पेरिकल असण्याचं कारण आहे की या लिक्विडचा सरफेस स्वतःला कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न. सरफेस. बरोबर आहे. आणि ती जी टेंडन्सी या लिक्विडच्या सरफेसकडे आहे स्वतःला आकुंचित करायची, स्वतःचा एरिया कमीत कमी करायची. आणि स्पिअरचा एरिया बघा, मी काय बोलत आहे, स्पिअरचा एरिया जो आहे तो सर्वात कमी असतो. समजा तुम्हाला काही वॉटर दिलं, काही ml, लक्ष द्या इकडे, हॅलो इकडे लक्ष. देव तडे
काय म्हटलं मी तुम्हाला, समजा थोडंसं लिक्विड दिलं, तुम्हाला म्हटलं की याचा असं ऑब्जेक्ट बनवा की ज्याचा एरिया कमी असेल, तुम्ही काय बनवाल? स्पियर. स्पियरचाच एरिया कमी असतो. तुम्ही त्या लिक्विडचं कुठलंही ऑब्जेक्ट बनवा, त्याचा एरिया तुम्हाला जास्तच मिळेल. तुम्हाला एक बॉल दिला, समजा एक क्ले दिलं, तुम्हाला माहिती आहे खेळण्यातली माती ती, त्याचा एक गोळा बनवून दिला तुम्हाला म्हटलं की या क्ले पासून असं काहीतरी बनवा ज्याचा सरफेस एरिया कमी झाला पाहिजे, तुम्हाला स्पियरच बनवावं लागेल. तुम्ही दुसरं काही बनवलं, एरिया काय होतो? वाढतो. हे जे लिक्विड आहे, त्या लिक्विडचा सरफेस स्वतःला काय करण्याचा प्रयत्न करतो? कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे स्वतःचा एरिया काय करण्याचा प्रयत्न करतो? मिनिमम. आणि एरिया मिनिमम केव्हा होणार? जेव्हा तो स्पियर असेल. म्हणून कुठलाही लिक्विडचा थेंब कसा असतो? स्पेरिकल असतो जेव्हा तो लहान असतो. काय म्हणते ते नळाला असा वगैरे असतो, तर ते त्या ग्रॅव्हिटीमुळे होते. समजलं? ही जी लिक्विडच्या सरफेस कडे प्रॉपर्टी आहे स्वतःला, खालीच डोकं का घालतात? लिक्विडच्या सरफेस कडे प्रॉपर्टी काय? स्वतःला कॉन्ट्रॅक्ट करायची. स्वतःचा एरिया जो आहे, सरफेसचा एरिया, तो मिनिमम करायची. दॅट टेंडन्सी इज कॉल्ड एज सरफेस टेन्शन. त्या टेंडन्सीला काय म्हणतात? सरफेस टेन्शन. समजलं का? प्याल्यामध्ये वॉटर आहे. हॅलो, प्याल्यामध्ये काय आहे? वॉटर आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल की कुठलंही वॉटर असो, बरोबर आहे, वॉटरवर मच्छर खेळतात ना. असं पाहिलं का कधी? मच्छराचा पाय रुतला आणि ते उडून राहिले, दोघं तिघं त्याला फसलेला आहे, असं होते का? है ना? खेळू शकतात ना ते सहज. स्पायडर जे, वॉटर स्पायडर्स जे असतात ते वॉटरवर खेळतात. काय खेळू शकतात माहितीये का? वॉटरचा जो वरचा लेअर असतो ना, थोडासा थिन लेअर, तो अगदी स्ट्रेच्ड असतो, कडक असतो आतल्या वॉटरपेक्षा. काय असतो? स्वतःला कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे तो कडक झालेला असतो. कोणत्याही वॉटरचा वरचा लेअर ज्याची थिकनेस अत्यंत कमी असते, 10 अँगस्ट्रॉंग पर्यंत, तर तो लेअर जो अत्यंत कडक असतो, बरोबर आहे, त्यामुळे त्यावर मच्छर खेळू शकतात. मच्छरच काय, तुम्ही समजा ना ब्लेड घेतलं, ब्लेड त्याला थोडंसं ग्रीसी करा, अलगद वॉटरवर ठेवा, ते ब्लेड वॉटरवर तरंगणार. ब्लेड स्टीलचं बनलेलं आहे. स्टीलची डेन्सिटी वॉटरच्या डेन्सिटीच्या 8 पट आहे. वॉटरची डेन्सिटी जेवढी असेल ना, स्टीलची डेन्सिटी त्याच्या 8 पट. मग ज्याची डेन्सिटी जास्त असते ते तर बुडायला पाहिजे ना. मग तुम्ही जर असं फ्लॅट ठेवलं तर ते तरंगते. याचा अर्थ या वॉटर सरफेस मध्ये काहीतरी फोर्स आहे. तो वॉटर सरफेस स्वतःला स्ट्रेच करून ठेवलेला आहे, तो टणक झालेला आहे वॉटरचा सरफेस. एवढाही टणक नाही की तुम्ही असं ब्लेड ठेवाल तर ते जाणार नाही म्हणून, बोट लावाल तर जाणार नाही म्हणून, बरोबर आहे. हलकसं वेट ते सहन करणार. ही जी कुठल्याही लिक्विडच्या सरफेसची टेंडन्सी आहे, स्वतःचं सरफेस कडक करण्याची, स्ट्रेच करण्याची, बरोबर आहे, दॅट टेंडन्सी इज कॉल्ड एज सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन टर्म समजली का तुम्हाला? कोणाकडे असणार? लिक्विडकडे. लिक्विडकडे म्हटल्यापेक्षा लिक्विडच्या सरफेसकडे. जो सरफेस कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे? एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. त्या सरफेसला मी म्हटलं होतं फ्री सरफेस. आठवतं मला? फ्री सरफेस म्हटलं होतं. कोणता सरफेस? फ्री सरफेस. कोणता सरफेस? फ्री सरफेस जो एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, दॅट सरफेस इज कॉल्ड एज फ्री सरफेस. तुम्ही पहा ना, टेबलवर समजा ग्लासवर तुम्ही ड्रॉप टाकला, असा होतो ना, कसा बनण्याचा प्रयत्न करतो तो? स्फेरिकल, बरोबर आहे. आणि ही त्याची जी टेंडन्सी आहे, ती स्वतःचा एरिया कमी करण्याची, दॅट टेंडन्सी इज कॉल्ड एज सरफेस टेन्शन. आता तुम्ही म्हणाल याचं युनिट कसं काढायचं? आता एक सिंपल गोष्ट सांगतो मी. सरफेस टेन्शन ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुम्हाला डिटेल शिकवेल. तर काय केलं, समजा हा बीकर आहे, बीकर मध्ये वॉटर आहे किंवा कुठलंही लिक्विड आहे. या लिक्विडवर जर एक इमॅजिनरी लाईन काढली तर तुम्हाला असं ऑब्झर्व होणार, की जास्त नाही सांगत सध्या, तर त्या चॅप्टर मध्ये पाहू की त्या लाईनच्या दोन्ही साईडला ना फोर्सेस असतात, बरोबर आहे. हा फोर्स आहे एफ. त्या फोर्सला त्या लाईनची जेवढी लेंथ असेल त्याने डिव्हाइड करायचं. फोर्स अपॉन लेंथ इज कॉल्ड सरफेस टेन्शन. कळलं का? कोणत्याही लिक्विडवर काय काढायची? रेषा काढायची. रेषा काढायची. ते लिक्विड स्वतःला काय करण्याचा प्रयत्न करत आहे? कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे तिथे काय आहेत? फोर्सेस आहेत. मग कोणत्याही एका साईडचा फोर्स घ्यायचा आणि त्या फोर्सला ती लेंथ असेल त्याने डिव्हाइड करायचं. यू गेट सरफेस टेन्शन. टीने दाखवतात. ओके, सरफेस टेन्शन कशाने दाखवतात? टीने दाखवतात. आणि म्हणून याचं युनिट काय असणार? फोर्सचं युनिट न्यूटन आणि लेंथचं युनिट मीटर. ओके, बघा न्यूटन मीटर म्हटलं तर हे काय झालं? वर्क, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. न्यूटन पर मीटर म्हटलं तर काय झालं? सरफेस टेन्शन. बघा किती छोटासा फरक आहे. न्यूटन पर मीटर सरफेस टेन्शन, न्यूटन मीटर वर्क. म्हणजे समजा तुम्हाला असं म्हटलं, एक युनिट दिलेला आहे न्यूटन मीटर आणि दुसरं युनिट दिलेलं आहे न्यूटन पर मीटर. किती मोठा फरक आहे एक ऑब्लिक टाकल्यामुळे. न्यूटन मीटर, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, वर्क, जूल, हे जूलच आहे.
न्यूटन पर मीटर सरफेस टेन्शन. आता तुमच्यापैकी काहींना वाटत असेल की सर तुम्ही काही बोलून राहिले, कॉन्ट्रॅक्ट कसा होतो सरफेस, तर आणखी अर्धा मिनिट तुम्हाला सांगूनच टाकतो. पहा, लक्ष द्या, घरी जाऊन एक प्रयोग करून पहा. प्रयोग काय, इकडे लक्ष द्या, पाहाल तर करून पाहाल. एक छोटीशी रिंग घ्या, बांगडी घेतली तरी चालेल, आईची बहिणीची बांगडी घ्यायची छोटी, बरोबर आहे. त्या बांगडीवर काय करा की इथे एक दोरा, लूज असा दोरा बांधून टाका, लूज असला पाहिजे असा दोरा बांधला. आता काय करा, शॅम्पूचं किंवा सोपचं थोडंसं सोल्युशन तयार करा आणि ही बांगडी त्या सोल्युशन मध्ये बुडवा आणि वर काढा. काचेची बांगडी घेतलं तर फारच बेटर, बरोबर. सोल्युशन मध्ये बुडवलं आणि वर काढलं, इथे सोपची फिल्म तयार होणार. काय तयार होणार? सोप फिल्म, समजते का? आणि हा जो दोरा आहे, हा दोरा त्या सोप फिल्म मध्ये, त्या सोप फिल्मचा एक पार्ट झालेला असेल आणि तो झिगझॅग असेल, काहीतरी असेल, असं तयार होणार. समजलं का तुम्हाला? काय केलं, एक रिंग घेतली, रिंगला काय बांधला, दोरा बांधला. टाईट बांधाल का? नाही. मग आपला उद्देश काय ते काही पूर्ण नाही होणार. दोरा कसा बांधला? लूज बांधला, असा ढिला दोरा बांधला. हॅलो, बरोबर आहे. तर कॉन्सन्ट्रेशन मात्र टाईट पाहिजे, दोरा ढिला असला तरी चालेल, ठीक आहे. तसा दोरा बांधला. आता काय केलं, याला तुम्ही बाहेर काढलं, नाही काहींच नाही आहे म्हणून म्हटलं, तर आता काय केलं, याला बाहेर काढलं त्या सोप सोल्युशनच्या, अशी फिल्म तयार झाली. आता बोटाने किंवा एखाद्या टाचणीने किंवा एखाद्या अगरबत्तीने वगैरे तर एका साईडच्या फिल्मला धक्का लावा. धक्का लावला की फिल्म पंक्चर होणार, तुटून जाणार. समजा मी ही फिल्म तोडली खालची, बरोबर आहे, तर तुमच्या लक्षात येणार की जशी ही फिल्म तुटेल, हा दोरा इकडे ओढला जाणार, एकदम आर्क तयार होणार त्याचा, एकदम सरळ आर्क. पहिले कसा होता, हा झिगझॅग होता कसंही, बरोबर आहे. आणि ज्या साईडची फिल्म तोडून टाकाल तो त्याच्या अपोजिट साईडला ओढल्या गेला. ओढल्या गेला याचा अर्थ सरफेस स्वतःला कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. दॅट फेनॉमेनॉन इज कॉल्ड सरफेस टेन्शन. कळलं का? तुम्ही समजा इकडे केलं, आता तुम्ही म्हणाल इकडे झाला, मग इकडला जर इकडली फिल्म फोडली, हा दोरा खाली ओढला जाणार. समजा या साईडची फिल्म फोडली तर काय होणार, असा इकडे ओढला जाणार. आता इथे सोप असेल, सोप फिल्म असेल आणि एकदम आर्क तयार होणार, टाईट ओढल्या जाणार. याचा अर्थ ही फिल्म स्वतःला काय करण्याचा प्रयत्न करत आहे, कॉन्ट्रॅक्ट. हा जेवढा फोर्स असेल, या फोर्सला ही जी लेंथ आहे, या लेंथने डिवाइड करायचं. सो फोर्स अपॉन लेंथ. कळलं का? दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड सरफेस टेन्शन. कुणाकडे असते? लिक्विडची प्रॉपर्टी आहे की लिक्विडच्या सरफेसची आहे? लिक्विडच्या सरफेसची. पूर्ण लिक्विडकडे नसते, लिक्विडच्या सरफेस कडे असते. ही जी फिल्म आहे ना, या फिल्मला दोन सरफेस आहे, फ्रंट सरफेस आणि बॅक सरफेस. म्हणून इथे तर डबल सरफेस टेन्शन आहे. आणि प्यालात जर वॉटर घेतलं त्याला एकच सरफेस असतो. हॅलो, इकडे इकडे माझ्या हातवारांकडे लक्ष पाहिजे. प्याल्यामध्ये, बिकर मध्ये वॉटर घेतलं तर त्याला केवळ एकच सरफेस असतो, वरचा सरफेस. पण हे जर बांगडी तुम्ही बुडवली सोप सोल्युशन मध्ये आणि बाहेर काढली शॅम्पू सोल्युशन मधून बुडवून, त्याला दोन सरफेस आहे, फ्रंट अँड बॅक. जेवढे सरफेस जास्त तेवढं सरफेस टेन्शनही जास्त. आणि दोन पेक्षा जास्त असू शकत नाही. नाण्याला दोनच बाजू असतात ना, नाण्याला तीन बाजू. पॉसिबल आहे का? तसंच किती सरफेस? दोन सरफेस. म्हणून इथे सरफेस टेन्शन जास्त असते. म्हणजे सरफेस टेन्शन तेवढंच असते पण फोर्स जास्त असतो दोन सरफेस असल्यामुळे. कळलं का? मग सरफेस टेन्शन कसं काढतात? फोर्स अपॉन लेंथ. फोर्स अपॉन लेंथ. फोर्सचं युनिट, लेंथचं युनिट न्यूटन पर मीटर किंवा डाइन पर सेंटीमीटर सरफेस टेन्शनचं युनिट असेल. आणि नंतर तुम्हाला स्ट्रेस तर सांगितलंच आहे, मी सांगितलं ना स्ट्रेस. स्ट्रेस काय असते? एक प्रकारचं प्रेशर असते. स्ट्रेस म्हणजे प्रेशर आणि तो काय असते? फोर्स अपॉन एरिया. कोणाचे डायमेन्शन सारखे आहेत? हा, तर मग स्ट्रेस आणि प्रेशर हे घेतलं तरी सारखे येतील. आणि मोमेंटम आणि इम्पल्स, मोमेंटम आणि इम्पल्सचे डायमेन्शन सारखे आहे. इथे तुम्ही आणखी काय घेऊ शकता? स्ट्रेस आणि प्रेशर यांचे डायमेन्शन काय असतील? सारखे असतील. कळलं का? स्ट्रेस म्हणजे काय? फोर्स अपॉन एरिया. स्ट्रेस म्हणजे प्रेशर असं नाही म्हणू आपण. स्ट्रेस म्हणजे फोर्स अपॉन एरिया आणि प्रेशर म्हणजे फोर्स अपॉन एरिया. दोघांमध्ये थोडासा फरक आहे. कुणीतरी मला विचारलं की स्ट्रेस आणि प्रेशर मध्ये काय फरक आहे, बरोबर आहे, तर तो त्याच वेळेस घेऊ आपण. आता परत त्यातच राहू आपण, आपलं चॅप्टर आणखी मागे राहून जाईल. तर ते चॅप्टर येतातच आपल्याला, त्यावेळेस आपल्याला आणखी डिटेल घेता येईल. समजलं का इथे? तर कोणाचे ज्यांचे युनिट सारखं त्यांचे डायमेन्शन सारखे. तर कोणाचे डायमेन्शन सारखे आहेत? मोमेंटम आणि इम्पल्स. त्याच्या जागी काय काय घेता येते ते आपण पाहू. इथं काय काय ऑप्शन आणखी असू शकले असते. हे एक ऑप्शन सांगितलं. तर पहिलं ऑप्शन सांगितलं मोमेंटम आणि इम्पल्स. दुसरं तुम्हाला सांगितलं काय? स्ट्रेस आणि
स्ट्रेस आणि प्रेशर यांचे डायमेन्शन कसे आहेत? सेम आहेत. आणखी बघा टॉर्क आणि वर्क. बघा टॉर्क काय असते? फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स. आणि वर्कही काय असते? फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट डिस्टन्स सेम आहे पण टॉर्क आणि वर्कचे डायमेन्शन सेम आहेत. अशा तुम्हाला अनेक क्वांटिटी सिलेबस मध्ये क्रॉस होतील की ज्यांचे युनिट सेम आहेत आणि त्यांचे डायमेन्शन सेम आहेत. 3 मी तुम्हाला आत्ताच सांगितले. ओके. आणि ते आणखी काही असतात पण त्याच्याकडे आपण काही जाणार नाही, राहू द्या. कारण की जास्तही ना एखादा विषय ना जास्त पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर परत न समजण्याचा प्रॉब्लेम होईल. तर आपल्याला आणखी जसं आपण पुढे जाऊ तशा गोष्टी समजत राहतील, क्लिअर होतील. ओके, समजलं? तर चला क्वेश्चन नंबर 40 पहा. द फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी दॅट हॅव सेम डायमेन्शन. बघा सेम डायमेन्शन म्हटलं की सेम युनिट, बरोबर आहे. तर डायमेन्शन कडे सध्या की जाऊ नये आपण. द फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी दॅट हॅव सेम डायमेन्शन इन द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ टॉर्क अँड अँग्युलर मोमेंटम आर. आता ना प्रॉब्लेम असा झाला की डायमेन्शन आपण शिकवले नाही आणि डायमेन्शनचा क्वेश्चन इथे आला. ओके, एक काम करू, आपण याला स्किप करू. डायमेन्शन ज्यावेळेस आपण उद्या परवापासून घेऊ त्यावेळेस 40 नंबरचा क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवाल. डायमेन्शनच्या वेळेस घेऊ. 41 पहा. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स ए व्होल्ट. बरोबर आहे. काय विचारलं? व्होल्ट. मला सांगा व्होल्टेज. व्होल्टेज ऐकलं तुम्ही? व्होल्टेजलाच काय म्हणतात? व्होल्ट. कशाचं युनिट आहे? व्होल्टेज म्हणजे पोटेन्शियल. मग मला सांगा ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आहे का व्होल्टेज? मॅग्नेटिक पोटेन्शियल आहे का व्होल्टेज? व्होल्टेज इलेक्ट्रिसिटी रिलेटेड आहे, बरोबर आहे. म्हणून हे जे व्होल्टेज आहे हे इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे. मी तुम्हाला आताच इलेक्ट्रिक पोटेन्शियलचा फॉर्म्युला सांगितला होता. काय होतं इलेक्ट्रिक पोटेन्शियल? वर्क अपॉन चार्ज. आणि वर्कचे युनिट काय असणार? जूल. आणि चार्जचे युनिट काय असणार? कुलम. जूल पर कुलमलाच काय म्हणतात? व्होल्ट. कीप इन माइंड दॅट जूल पर कुलम इज नथिंग बट व्होल्ट. जिथे आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल मध्ये जूल पर कुलम लिहिलं होतं त्याच ठिकाणी तुम्हाला काय लिहिता येऊ शकते? व्होल्ट. पॉइंट क्लिअर झाला का? कोणतं पोटेन्शियल म्हटलं इथं? व्होल्ट काय असं विचारलं. व्होल्ट काय? व्होल्ट म्हणजे व्होल्टेजचं युनिट. व्होल्ट म्हणजे व्होल्टेजचं युनिट. व्होल्टेज कसे रिलेटेड आहे? इलेक्ट्रिसिटी. खिडकीच्या बाहेर नका पाहू, खिडकीच्या बाहेर नाही, इकडे माझ्याकडे खाली नका पाहू. व्होल्टेज कसे रिलेटेड आहे? इलेक्ट्रिसिटी. व्होल्ट हे पोटेन्शियलचं युनिट आहे, बरोबर. म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल. तुला त्यावरून सेन्स झाला पाहिजे. व्होल्ट कशाचं युनिट आहे? इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इलेक्ट्रिक पोटेन्शियल इकडे बघा, इकडे बघा. इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय असते? वर्क अपॉन चार्ज. वर्कचं युनिट काय आहे? चार्जचं युनिट काय? जूल पर कुलमलाच काय म्हणतात? व्होल्ट. जिथे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जूल पर कुलम लिहिलेलं असणार दॅट इज नथिंग बट व्होल्ट. तुम्हाला विचारलं व्होल्ट काय? सो व्होल्ट इज नथिंग बट जूल पर कुलम. ओके, तो कुठे आहे? आहे का कुठे? यस. तर विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट्स ए व्होल्ट. तर जूल पर कुलम आणि इथे एम्पियर आहे. ओके, पहा याच्यात तर नाही आहे. आता बघा असेच तर क्वेश्चन्स खूप चांगले असतात. तर जूल पर कुलम पाहिजे होतं, जूल पर कुलम नाही आहे, पण जूल पर कुलम आहे, बरोबर आहे. बघा हे तर असू शकतच नाही. आपल्याला काय पाहिजे? काय पाहिजे? जूल पर कुलम. हे आहे का? नाही आहे, बरोबर आहे. आणि हे असू शकत नाही, म्हणजे हे रॉंग झालं, हे काय झालं? रॉंग झालं. आणखी एखादं रॉंग ठरवता आलं तर राहिलेलं करेक्ट. आणखी एखादं रॉंग ठरवता आलं तर राहिलेलं करेक्ट. किंवा कसं करेक्ट डायरेक्टली त्यातही आपल्याला जाते. मला सांगा वॅट पर कुलम पॉसिबल आहे का? इथं काय पाहिजे होते? इथं तर वॅट पर कुलम आहे, हे तर जूल पर कुलम आहे. हे काय झालं? रॉंग ना. आपल्याला काय पाहिजे होतं? जूल पर कुलम. हे काय आहे? वॅट पर कुलम. जूल पर कुलम वॅट कुलम फरक आहे. हे काय झालं? रॉंग. राहिलेलं करेक्ट. पण समजून राहिलं का? बघा व्होल्ट म्हणजे काय आहे? व्होल्ट म्हणजे काय आहे? जूल पर कुलम. मग पहिलं कसं झालं? रॉंग, बरोबर आहे. आणि कुलम पर जूल हे काय झालं? रॉंग. आपल्याला जूल पर कुलम पाहिजे होतं पण इथे वॅट पर कुलम आहे, हे काय झालं? रॉंग. राहिलेलं करेक्ट. तुम्हाला ते करता येऊ की ना करता येऊ, राहिलेलं 100% करेक्ट आहे. थोडंसंही डाऊट नाही. पण समजलं? एवढंच समजलं ना. पण ते कसं करेक्ट आहे हे समजलं पाहिजे. ते दुसरंच ना निघा. करेक्ट आहे. आता एकच ऑप्शन करेक्ट आहे म्हणून ठीक आहे, बरोबर आहे. दुसरंच काही असलं तर आपल्याला समजलं पाहिजे. पहा कसं, त्याला आपण समजून घेऊ. हे काय? वॅट पर एम्पियर. वॅट पर एम्पियर ऐका बरोबर. आता वॅट
वर्क नाही आहे, वॅट आहे. बरोबर आहे, वॅट पर अँपियर. बरोबर. वॅट काय असते? पॉवर असते. वॅट काय असते? पॉवर. अँपियर काय असतो? करंट. वॅट असते पॉवर, अँपियर असतो करंट. मी इक्वल नव्हतं लिहायला पाहिजे. वॅट पॉवर, अँपियर काय झाला? करंट झाला. आता पॉवर काय असतो? वर्क अपॉन टाइम. पॉवर काय असतो? वर्क अपॉन टाइम. इकडे लक्ष द्या, पॉवरला काय लिहायचं? वर्क अपॉन टाइम, I इंटू टी. आता तुम्हाला लक्ष द्या इकडे. आता तुम्हाला माहित असेल की करंट काय असतो? चार्ज अपॉन टाइम असतो ना. करंट इज चार्ज अपॉन टाइम. म्हणून हा टी जर इकडे घेतला तर आय टी बरोबर काय लिहिता येणार? क्यू. मग आय टी ला काय लिहिता येणार? क्यू. वरतं काय झालं? वर्क. आणि खाली काय झालं? क्यू. आता युनिट लिहा बरं. वर्कचं युनिट काय झालं? जूल. आणि चार्जचं युनिट काय झालं? कुलम. सो वॅट पर अँपियर इज नथिंग बट जूल पर कुलम. वॅट पर अँपियर काय? जूल पर कुलम. परत एकदा सांगतो, लक्षात. काय आहे? वॅट पर. वॅट काय आहे? अँपियर काय आहे? करंट. पॉवरला काय लिहितात? वर्क अपॉन टाइम. वर्क अपॉन टाइम आहे तसाच लिहिला. आणि करंट इंटू टाइम. करंट म्हणजे असते चार्ज अपॉन टाइम. तर I इंटू टी बरोबर काय लिहिता येणार? क्यू. जिथे I इंटू टी आहे तिथे काय लिहिलं? क्यू. वर्कचे युनिट काय असते? आणि चार्जचे युनिट काय असते? कुलम. जूल पर कुलम. सो वॅट पर अँपियर इज नथिंग बट जूल पर कुलम. म्हणजे कशाचं युनिट आहे? इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं युनिट आहे, व्होल्टचं युनिट आहे. समजलं का भाऊ? म्हणजे तुम्हाला ना रॉंग ओळखता आले तरी चालतील, बरोबर आहे. करेक्ट जर ओळखता आलं तर बेटरच राहणार आहे. काही प्रॉब्लेम? हा. क्वेश्चन ना असे राहतील, एकदम सरळ सरळ सिंपल. लक्ष द्या इकडे माझ्या बोलण्याकडे. सरळ सिंपल असे क्वेश्चन्स आता बंद झालेत भाऊ. तुम्ही 10 पुस्तक वाचून गेले आणि तुम्हाला वाटत असेल की परीक्षेत तेच येणार, तर आता ती एक्झाम सिस्टमच बंद होणार आहे. पुढे पुढे तुम्हाला रिपीट होणारे क्वेश्चनच दिसणार नाही, पण कॉन्सेप्ट तेच राहतील. प्रॅक्टिस करण्यासाठी तेच क्वेश्चन वापरायचे. हॅलो, एनी प्रॉब्लेम असेल तर सांगा. नाही, आन्सर बी झाला आता. काय नाही, इथे वॅट पर अँपियर आहे ना. वॅट पर अँपियर इज नथिंग बट जूल पर कुलम. व्होल्ट इज नथिंग बट, कळलं का? वॅट पर कुलम नाही आहे, वॅट पर अँपियर आहे. वॅट पर कुलम कुठे आहे? हे तर रॉंग आहे. हे रॉंग आहे ना. करेक्ट कोणता झाला? बी करेक्ट आहे. अरे काही कन्फ्युजन आहे का? समजलं? हा. तर चला पुढे. नंतर बघा क्वेश्चन नंबर 42. पहा, लक्ष द्या इकडे. एकदम सिंपल आहे. लक्ष इकडे. अँपियर अवर इज अ युनिट ऑफ. बघा, लक्ष द्या. अँपियर कशाचं युनिट आहे? करंटचं. आणि अवर कशाचं युनिट आहे? टाइमचं. याचा अर्थ लक्ष द्या किती सिंपल आहे. अँपियर अवर म्हणजे काय झालं? अँपियर काय झाला? करंट. अवर काय झाला? टाइम. आताच आपण पाहिलं आयटी म्हणजे नाही, हा चार्ज. I इक्वल टू क्यू बाय टी. सो I इंटू टी म्हणजे काय झाला? क्यू. सो इट इज द युनिट ऑफ चार्ज. म्हणून अँपियर अवर इज द युनिट ऑफ चार्ज. कळलं का? अँपियर अवर कशाचं युनिट आहे? चार्ज. कसं केलं माहितीये का? अँपियर अवर. अँपियर कशाचं युनिट आहे? करंटचं. आणि अवर कशाचं युनिट आहे? टाइमचं. करंट इंटू टाइम म्हणजे कारण व्हाय? सिन्स I इक्वल टू क्यू बाय टी, सो I टी इक्वल टू क्यू. अरे समजलं? काही प्रॉब्लेम? नो. तर अँपियर क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी, स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक करंट, पॉवर आणि एनर्जी. तर काय आहे? क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. चार्ज इज नथिंग बट क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर स्ट्रेंथ ऑफ इलेक्ट्रिक करंट इज द इलेक्ट्रिक करंट. पॉवर तुम्हाला माहित आहे. ओके. पॉवरचं युनिट काय असते? वॅट किंवा जूल पर सेकंड. एनर्जीचं युनिट काय असते? जूल. आणि क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी याचं युनिट काय असणार? कुलम. समजत आहे? समजत आहे का? कोण सांगेल? ऐका बरोबर. कोण सांगेल एका अँपियर अवर मध्ये किती कुलम असतात? आता असं थोडं विचारतील क्वेश्चन तर बदलून विचारतील. 1 अँपियर अवर इक्वल टू हाऊ मेनी कुलम? डोकं लावायचा प्रयत्न तुम्ही ट्राय कराल तर जमेल. तुम्ही त्याच्याकडे डोकंच नाही घातलं तर मग जमणार नाही. काय विचारलं मी? 1 अँपियर अवर इक्वल टू हाऊ मेनी कुलम? पहा किती सिंपल आहे. मला सांगा, इकडे पहा, मला सांगा.
आय बरोबर काय लिहिता तुम्ही क्यू इंटू टी. सो क्यू बरोबर तुम्हाला काय लिहिता येणार आय टी. बरोबर आहे. आयचं युनिट काय अँपियर. बरोबर आहे. आणि टीचं युनिट काय सेकंड. अँपियर सेकंडला काय लिहिता तुम्ही कुलम. सो कुलम इज नथिंग बट अँपियर सेकंड इज नथिंग बट वाय बिकॉज आय इक्वल टू क्यू बाय टी. करंट इक्वल टू चार्ज अपॉन टाइम. काही जण फक्त टाइम म्हणून राहिले त्यांचं चार्जकडे लक्षच नाही आहे. करंट इक्वल टू चार्ज अपॉन टाइम. सो चार्ज इक्वल टू करंट इंटू टाइम. खाली काय केलं युनिट लिहिलं. काय लिहिलं युनिट. वरचा काय होता फॉर्म्युला. वरचा होता फॉर्म्युला. खाली युनिट. चार्जचं युनिट कुलम. करंटचं युनिट टाइमचं युनिट. ज्याला तुम्ही कुलम म्हणत होते तो काय निघाला नाही का म्हणून राहिलं कुलम. आतमध्ये पाहिलं तो अँपियर सेकंड. कळलं का. जो अँपियर सेकंड आहे तोच कोण आहे कुलम आहे. कळलं का. आता इकडे बघा बरं किती सिंपल आहे यार. डोकं लावा बरोबर बिलकुल जमेल. सगळं काही जमेल तुम्हाला. बघा 1 अँपियर अवरचे कुलम करायचे आहेत. मग 1 अँपियर तसाच लिहिला. अवर म्हणजे किती 60 इंटू 60 काय सेकंड. मग काय झालं 3600 अँपियर सेकंड. अँपियर सेकंडलाच काय लिहायचं कुलम. म्हणजे काय होणार 3600 कुलम. कळलं का. सो 1 अँपियर अवर इज इक्वल टू 3600 कुलम. त्याच्याच बाजूला लिहून टाकायचं 1 अँपियर अवर इक्वल टू 3600 कुलम. हेच तर विचारलं होतं आहे ना. सिंपल. अरे सिंपल आहे की कठीण आहे. तर फक्त बेसिक जे बरं मला सांगा यात असं काय होतं जे तुम्हाला माहित नाही. सगळं काही तुम्हाला माहित आहे पण आपल्याला जे माहित आहे ते वापरता आलं पाहिजे. समजलं. परत सांगावं लागते का. फक्त ना एकच गोष्ट आहे जे मी तुम्हाला आता सांगितली बार बार ती गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. काय सांगितली करंट इक्वल टू चार्ज अपॉन टाइम. सो चार्ज इक्वल टू करंट इंटू टाइम. चार्जचं युनिट करंटचं युनिट टाइमचं युनिट म्हणजे अँपियर सेकंड म्हणजेच काय कुलम. जिथे अँपियर सेकंड असेल तिथे कुलम लिहायचं. आता तुम्हाला काय विचारलं होतं 1 अँपियर अवर. 1 अँपियर तसाच लिहिला. अवरचे काय केले 1 अवर मध्ये किती सेकंड 60 इंटू 60 सेकंड. 60 काय झाला 3600 अँपियर सेकंड. अँपियर सेकंडलाच काय लिहिलं कुलम. सो 1 अँपियर अवर इक्वल टू 3600 कुलम. म्हणून जर जास्त चार्ज असला ना तर तो कुलम मध्ये न सांगता अँपियर अवर मध्ये सांगायचं. कोणतं युनिट मोठा आहे अँपियर अवर की कुलम. अँपियर अवर मोठा आहे कारण की एका अँपियर अवर मध्ये 3600 कुलम आहेत. एक 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 कुलम जोडले तर किती जोडावं लागतील 3600. त्यावेळेस काय तयार होणार 1 अँपियर अवर. कदाचित काय विचारतील माहिती आहे तुम्हाला म्हणतील की व्हॉट इज द रेशो ऑफ अँपियर अवर अँड कुलम. आता व्हॉट इज द रेशो ऑफ अँपियर अवर अँड कुलम 1 बाय. बघा तुम्हाला इकडे पहा 1 अँपियर अवर इक्वल 1 अँपियर अवर इक्वल टू 3600 कुलम. आता किती सिंपल विचारलं मी. हा कुलम इकडे घ्या. मग वरती काय राहिलं अँपियर अवर. खाली काय आला कुलम. इकडे काय राहिले 3600. तुम्ही म्हणून राहिले 1 अपॉन मी अँपियर अवर पर कुलम म्हणजे 3600. कळलं का. काही क्वेश्चन तर काही विचारतील उलट विचारतील. कुलम वर आणि खाली अँपियर वर. तुम्हाला म्हणते सांगा रेशो किती आहे तर 1/3600. कळते का. समजलं. हा उलट तिलट सारखं सगळे ऑपरेशन करायचे. एक क्वेश्चन आला त्याला सरळ करून पाहायचं उलट करून पाहायचं. आपण ना वस्तू घ्यायला जातो ना इकडून पाहतो तिकडून पाहतो उघडून पाहतो बंद करून पाहतो झाकण लागते की नाही डब्बा पाहायचा असेल तर असं क्वेश्चन मध्ये करायचं. तो क्वेश्चन उघडून पाहायचा बंद करून पाहायचा वरून पाहायचा खालून पाहायचा साईडने पाहायचा. सगळे डायमेन्शन आपल्याला त्या क्वेश्चनचे समजले पाहिजे. समजलं का. अभ्यास करताना असाच अभ्यास करा. पडून राहिलं तुम्ही थोडासा अभ्यास कराल पण मिळेल तुम्हाला खूप काही जास्त. आणि काही जण असे असतील ते खूप असतील परीक्षे दिवशी या पुस्तकातलं काही आलं नाही आणि तुम्ही कमी वाचाल तुम्हाला तुमचं लॉजिकच तेवढं चांगलं डेव्हलप झालेलं असेल. आणि हे होते बिलकुल कारण की मीच तसं करतो तुम्हाला करणंच आहे. तुम्ही ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन वाचाल ना तुम्हाला याची सवय पडून जाणार. चला ठीक आहे. तर हे झालं. नंतर बघा क्वेश्चन नंबर 43. एसआय युनिट ऑफ लेंथ इज मीटर. माहिती तुम्हाला लेंथचं एसआय युनिट काय असते मीटर. सपोज वी अडॉप्ट ए न्यू युनिट ऑफ लेंथ. एक नवीन युनिट आपण तयार केलं बरोबर आहे. तर विच इज इक्वल टू एक्स मीटर. जिथे मीटर लक्ष द्या आता इकडे जिथे मीटर होता तिथे काय झाला एक्स मीटर झाला.
म्हणजे पहिले युनिट होतं मीटर, बरोबर आहे. आणि जग बदललं, आता मीटर नाही राहिलं, एक्स युनिट काय झालं, एक्स मीटर झालं, बरोबर आहे. एक्स जर मोठा असेल तर युनिट मोठं झालं असेल, लहान असेल तर लहान झालं असेल. ओके, तर देन एरिया ऑफ 1 मीटर स्क्वेअर इन टर्म्स ऑफ न्यू युनिट, आणि एरिया 1 मीटर स्क्वेअर आहे, नवीन युनिट मध्ये किती येणार. बघा एरिया बदलला का, एरिया जेवढा आहे, फक्त काय बदललं, युनिट बदललं. युनिट जेवढं मोठं होणार व्हॅल्यू तेवढी लहान होणार, क्वांटिटी जेवढी आहे तेवढीच आहे. साखर 1 किलोच आणली, पण ग्रॅम मध्ये मोजली तर 1000 ग्रॅम, बापरे 1000 ग्रॅम, बरोबर आहे. आणि साखर 1 किलो, 1 किलो 1000 ग्रॅम, फरक पडला का. बरं ते युनिट बदलला ना फक्त, नाही माझ्याकडे 1000 ग्रॅम आहे, माझ्याकडे 1 किलोच आहे, असं काही फरक पडला का. क्वांटिटी जेवढी आहे, काय बदललं, युनिट. युनिट जेवढं मोठं होणार क्वांटिटी, अबे क्वांटिटी तेवढीच, व्हॅल्यू मॅग्निट्यूड लहान होणार. क्वांटिटी तेवढीच राहणार, त्याची जी व्हॅल्यू आहे ती लहान होणार. 1 मीटर 100 सेंटीमीटर, क्वांटिटी जेवढी आहे तेवढीच आहे, 1 मीटर तेवढीच आहे, 100 सेंटीमीटर आहे तेवढीच आहे. युनिट जेवढं मोठं झालं व्हॅल्यू तेवढी लहान झाली, इजंट इट. ओके, आता पहा काय करायचं तुम्हाला. आता पहिले युनिट काय होतं, लेन्सचं, मीटर, पण आता युनिट काय झालं, एक्स मीटर. पहिले मीटर होतं, नंतर काय झालं, एक्स मीटर. एरिया तेवढाच आहे, क्वांटिटी तेवढीच आहे. हा, तर एरिया काय असतो, एल इंटू बी आहे ना. कशाचा एरिया म्हटलं, 1 मीटर स्क्वेअर एरिया तुम्हाला सांगायचं, एल इंटू बी, बरोबर आहे. तर पहिल्यांदा हा एरिया काय असेल, 1 मीटर इंटू 1 मीटर, बरोबर आहे. आणि नंतर हाच एरिया काय होणार बघा, पहिल्या केसमध्ये एल इंटू बी ना, मग लांबी किती आहे 1 मीटर, रुंदी किती आहे 1 मीटर, हा झाला एरिया. नंतरच्या केसमध्ये लांबी काय होणार, एक्स मीटर, रुंदी काय होणार एक्स मीटर, बरोबर आहे. मग एरिया तर सेम आहे, म्हणजे तुम्हाला काय करता येणार, बरोबर आहे. सो हा काय होणार, 1 मीटर स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर मीटर स्क्वेअर, बरोबर आहे. आणि तुम्हाला काय विचारलं इथे, देन न्यू युनिट, त्या क्वांटिटीची काय विचारली, मॅग्निट्यूड विचारली, तर काय होणार, नक्की एक्स स्क्वेअर होणार की एक्स रेस्ट पॉवर -2 होणार, काय होणार. आन्सर काय दिलेला आहे पाहिलं का, काय दिलेलं आहे, आन्सरही पाहिलं नाही. एक्स स्क्वेअर आन्सर आहे की एक्स रेस्ट पॉवर -2 आहे, तर पाहिलं की नाही पाहिलं, आन्सर काय आहे, यस. मी काय म्हटलं होतं की मॅग्निट्यूड जेवढ्या पटीने वाढेल, सॉरी युनिट जेवढ्या पटीने वाढेल, मॅग्निट्यूड तेवढ्या पटीने कमी होणार सांगितलं होतं. मग इथे युनिट वाढलं तर मॅग्निट्यूड काय व्हायला पाहिजे, कमी व्हायला पाहिजे. मग असं लिहून नसते चालत. पहा इथे हे तर बरोबर आहे एक स्टेप. आपण काय करू, पहिले किती होतं 1 मीटर स्क्वेअर, बरोबर आहे. आता हा मीटर वाढला ना, हा काय झाला एक्स मीटर आणि त्याचा स्क्वेअर. मग हा जेवढ्या पटीने वाढेल ही मॅग्निट्यूड तेवढ्या पटीने कमी होणार. मग युनिट किती पटीने वाढलं, एक्स स्क्वेअर पटीने वाढलं, तर मॅग्निट्यूड एक्स स्क्वेअरचा रेसिप्रोकल 1/x स्क्वेअर पटीने होणार. म्हणजे किती येणार, एक्स पॉवर. युनिट जेवढ्या पटीने वाढेल मॅग्निट्यूड तेवढ्या पटीने कमी करायचं. पहा मी परत एकदा सांगतो की एरियाचं युनिट पहिले काय होतं, एरियाचं युनिट मीटरचा स्क्वेअर, नंतरचं एरियाचं युनिट काय झालं, मीटर काय झाला एक्स मीटर आणि त्याचा स्क्वेअर, युनिट काय झालं एक्स स्क्वेअर मीटर स्क्वेअर. एक्स स्क्वेअरनी काय झालं, वाढलं. कोण वाढलं, युनिट नाही, एरिया तर जेवढा आहे तेवढाच आहे, टाईल मोजायची, एरिया जेवढा आहे. बदललं काय, युनिट. मी परत एकदा सांगतो बघा, पहिलं युनिट काय होतं एरियाचं मीटर स्क्वेअर, नंतर लेनचं युनिट मीटरच्या जागी काय झालं एक्स मीटर, म्हणून याचा स्क्वेअर केला तर एक्स स्क्वेअर मीटर स्क्वेअर. मग एक्स स्क्वेअर टाइम्स युनिट काय झालं, वाढलं. जेवढ्या पटीने युनिट वाढेल तेवढ्या पटीने एरिया कमी करायचा. मग नवीन एरिया म्हणजे मॅग्निट्यूड जी आहे ती काय होणार, पहिली जी मॅग्निट्यूड आहे यांनी काय करा, डिव्हाइड करा एक्स स्क्वेअरने. मी तुम्हाला दुसरं एक्झाम्पल सांगतो. पहा एक एक्झाम्पल घेऊ आपण. समजा आपण असं म्हणू की काहीतरी आहे की पहिलं युनिट आहे काय म्हणू आपण 1 आणि युनिट आहे यू. नंतर हे काय झालं की युनिट झालं 5u, तर ही व्हॅल्यू काय होणार 1/5, तरच 1 येणार ना. युनिट जर 5u झालं तर व्हॅल्यू काय झाली 1/5. समजा हे काहीतरी आहे काय म्हणू 1 मीटर स्क्वेअर, हे काय झालं एक्स स्क्वेअर मीटर स्क्वेअर, इथे काय येणार 1/x स्क्वेअर, तरच मीटर स्क्वेअर काय होतील
सारखे राहतील. समजलं का? युनिट जेवढ्या पटीने वाढेल मॅग्निट्यूड तेवढ्या टाइम्स कमी करायचे. कळलं का? युनिट किती टाइम्स झालं? एक्स स्क्वेअर टाइम्स, तर मॅग्निट्यूड 1/x स्क्वेअर टाइम्स. कळलं का? हे समजलं तुम्हाला? क्वांटिटी तेवढीच राहायला पाहिजे ना. इथे का युनिट होतं यू, नंतर युनिट काय झालं? युनिट किती झालं? 5u. युनिट 5 पटीने वाढलं तर क्वांटिटी 5 पटीने कमी केली, म्हणजे पहिले जेवढी होती त्याला 5ने डिव्हाइड केलं. इथे बघा युनिट किती होतं? 1 मीटर स्क्वेअर. आता युनिट किती झालं? एक्स स्क्वेअर मीटर स्क्वेअर. युनिट किती पटीने वाढलं? एक्स स्क्वेअर्सनी. लक्ष इकडे माझ्याकडे. युनिट एक्स स्क्वेअर टाइम्सनी वाढलं तर मॅग्निट्यूड एक्स स्क्वेअर टाइम्सनी कमी करा. कमी करण्यासाठी एक्स स्क्वेअरनी डिव्हाइड करा. पॉइंट क्लिअर झाला का? जेवढ्या पटीने युनिट वाढेल तेवढ्याच पटीने मॅग्निट्यूड कमी करायची. युनिट वाढवताना एक्स वापरला असेल तर मॅग्निट्यूड काढताना 1/x. युनिट वापरताना एक्स स्क्वेअर झाला असेल तर मॅग्निट्यूड काढताना 1/x स्क्वेअर. युनिट काढताना एक्स क्यूब झाला असेल तर मॅग्निट्यूड काढताना 1/x क्यूब. मग 1/x जर असेल तर x टू पॉवर -1. 1/x स्क्वेअर असेल तर x टू पॉवर -2. 1/x क्यूब असेल तर x टू पॉवर -3. जर लेंथ असेल तर असं होणार, एरिया असेल तर असं होणार, व्हॉल्यूम असेल तर असं होणार है ना. कारण व्हॉल्यूम मध्ये आपण क्यूब करत असतो. कळलं का? म्हणून युनिट काय झालं? एक्स टाइम्स वाढलं लेंथचं. मीटर जो मीटर होता तो मीटर नाही राहिला, तो काय झाला? एक्स मीटर झाला. बरोबर आहे. मग मीटर एक्स टाइम्स वाढला तर मॅग्निट्यूड 1/x. एरिया मध्ये मीटर काय झाला? एक्स स्क्वेअर मीटर स्क्वेअर. एक्स स्क्वेअर टाइम्स वाढला तर मॅग्निट्यूड 1/x स्क्वेअर. व्हॉल्यूम असेल तर व्हॉल्यूमचं युनिट काय असते? व्हॉल्यूमचं युनिट मीटर क्यूब. मग नवीन युनिट काय होणार? एक्स मीटर आणि त्याचा क्यूब म्हणजे एक्स क्यूब मीटर क्यूब. म्हणून युनिट किती पटीने वाढलं? एक्स क्यूबनी. बरोबर. त्यामुळे मॅग्निट्यूड काय होणार? 1/x क्यूब म्हणजे x टू पॉवर -3. मग असा आन्सर कोणा बाबतीत देणार? लेंथच्या बाबतीत. असा आन्सर कोणा बाबतीत देणार? एरिया स्क्वेअर एरियाच्या बाबतीत. आणि असं व्हॉल्यूमच्या बाबतीत. म्हणून जे युनिट, लक्ष द्या इकडे, कन्क्लूड करतो, जे युनिट मीटर होतो ते युनिट काय झालं? जे युनिट पहिले मीटर होतं ते युनिट काय झालं? एक्स मीटर. पहिले लेंथचं युनिट काय होतं? मीटर. नवीन युनिट काय झालं? एक्स मीटर. म्हणून मीटर लेंथ काय झाली? एक्स टाइम्स. युनिट काय झालं? एक्स टाइम्स वाढलं तर त्यामुळे इथे मॅग्निट्यूड जे होणार ते किती होणार? 1/x. 1/x म्हणजे x टू पॉवर -1. नंतर घ्या एरिया. एरियाचं पहिलं युनिट किती? मीटर स्क्वेअर. नंतर ते काय झालं? एक्स टाइम्स वाढलं, एक्स मीटर आणि त्याचा स्क्वेअर. इट बिकम्स एक्स स्क्वेअर मीटर स्क्वेअर. म्हणून मॅग्निट्यूड किती होणार? पहिली जेवढी मॅग्निट्यूड आहे त्याच्या 1/x स्क्वेअर टाइम्स 1/x स्क्वेअर ला काय लिहिलं? x टू पॉवर. समजून राहिलं का? पहिलं लेंथचं युनिट काय होतं? नंतर काय झालं? म्हणून युनिट जेवढ्या पटीने वाढलं मॅग्निट्यूड तेवढ्या पटीने. म्हणून न्यू मॅग्निट्यूड काय होणार? 1/x. 5 असेल तर 5/x, 10 असेल तर 10/x, 100 असेल तर 100/x. आणि किती पट? 1/x टाइम्स. 1/x म्हणजे x टू पॉवर -1. कळते? नंतर काय घेतलं? एरिया. एरियाचं युनिट काय असते? मीटर स्क्वेअर. पण नवीन युनिट मध्ये मीटर नाही राहिला, मीटर काय झाला? एक्स मीटर. त्याचा युनिट काय झालं? एक्स स्क्वेअर मीटर स्क्वेअर. युनिट किती पटीने वाढलं? एक्स स्क्वेअर टाइम्सनी. तर मॅग्निट्यूड काय होणार? 1/x स्क्वेअर. 1/x स्क्वेअर टाइम्स 1/x स्क्वेअर लाच काय लिहिता येते? x टू पॉवर -2. नंतर युनिट क्वांटिटी घेतली आपण व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचं युनिट काय असते? मीटर क्यूब. पहिलं युनिट. नवीन युनिट काय झालं? एक्स मीटर आणि त्याचा क्यूब म्हणजे एक्स क्यूब मीटर क्यूब. युनिट किती पटीने वाढलं? एक्स क्यूब पटीने. त्यामुळे त्या क्वांटिटीची मॅग्निट्यूड जी आहे ती किती झाली असेल? 1/x क्यूब म्हणजेच x टू पॉवर -3. फास्ट बोललो का मी? समजलं? युनिट जेवढ्या पटीने वाढेल मॅग्निट्यूड तेवढ्या पटीने कमी करायचं. मीटरचं एक्स मीटर झालं म्हणून एरियाचं युनिट एक्स स्क्वेअर झालं. बरोबर आहे. एरियाचे मॅग्निट्यूड 1/x स्क्वेअर. 1/x स्क्वेअर म्हणजे x टू पॉवर. पॉइंट क्लिअर झाला? हाच क्वेश्चन तुम्हाला व्हॉल्यूम साठी विचारला जाऊ शकतो. जर इथे एरियाच्या जागी काय असतं? व्हॉल्यूम असतं तर एक्स क्यूब घेतला असता आणि x टू पॉवर -3 आन्सर आलं असतं. पॉइंट क्लिअर?
मागे दिलेले आन्सर तुमच्या पीडीएफ मध्ये आहेत, बरोबर आहे, ते शोधत चला. आणि त्या पीडीएफ मध्ये काही मिस्टेक्सही आहेत, ते शोधून मला सांगायचे. चला, पॉइंट क्लिअर झाला. उद्या काय करू आपण, एनिवे आपल्याला ना या पूर्ण करायचं, नाही झाला तर आपण संडेला घेऊ, पण आता जास्त लांबवण्यात काही अर्थ नाही. ठीक आहे, अरे समजून राहिलं. सुरुवातीला हो, हॅलो, सुरुवातीला टाइम लागला तर चालतो, पण ना सुरुवातीचे पिरियड्स खूप महत्वाचे पिरियड असतात अंडरस्टँडिंगसाठी, आहे ना. मागचे स्टुडंट बोलू नका, सोमवारपर्यंत ऍडमिशन झाल्या पाहिजेत. सोमवारपासून ज्यांची ऍडमिशन असेल कन्फर्म त्यांनी यायचं रे भाऊ. आणि तुम्हाला अडचण जर असेल तर काही प्रॉब्लेम नाही, है ना. अडचण असेल तुम्ही तुमच्या पालकांना पाठवा, अडचण आपण समजून घेऊ. पण तुम्हाला तशीच मजा करायची असेल, कधी जायचं कधी नाही जायचं, आपण काय फीस दिली आहे तर ते असे नखरे काही करायचे नाही. आपल्याला ना अभ्यास करणारे विद्यार्थी पाहिजेत, सिन्सिअरली करणारे, बरोबर आहे. पुढे पुढे मी खूप लोड वाढवणार आहे तुमच्यावरचं, सध्या काहीच नाही. आणि 20 जून पर्यंत ना 20 जुलैपर्यंत तुमचे बुक्स येऊन जातील, त्यानंतर आणखी तुमचं लोड वाढेल. सध्या तुमच्यापैकी नीट कोणाकोणाला करायचं आहे, कालही विचारलो, तुम्ही एकदा विचारतो, नीट कोणाकोणाला करायचं आहे. तर किती आहेत मला मोजून घेऊ द्या. जवळपास 1 2 3 4 5 6 4 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 या साईडला आहेत. या साईडला कोण कोण आहे ज्यांना नीट किंवा जेई करायचं आहे. तुम्ही सिरियसली करत असाल जेई तर हात वर करा. बापरे, बरेच जण आहेत. तर किती जण आहेत? 3 4 5 6 7 8 9 10, बरेच जण. एक मिनिट पहा, लक्ष द्या, केअरफुली ऐका. जर तुम्हाला जेई करायचं असेल तर एवढे मोठे मोठे बरोबर आहे, 2 बुक्स, फिजिक्स फर्स्ट वेगळं, फिजिक्स सेकंड वेगळं, एका चॅप्टर मध्ये 1500 क्वेश्चन्स, 1500 ऍट लिस्ट. ऐका, हॅलो, त्यातले 100 सोडून दिले तर चालतात, बरोबर आहे, पण 1400 क्वेश्चन्स बिलकुल करण्याजोगते. आणि तुम्हाला एवढे होतात का? ते होतात, बरोबर आहे. आणि रेफरन्ससाठी तरी तुमच्याकडे बुक असलं पाहिजे. तर जर तुम्ही जेई खरंच मनापासून करायची असेल तुम्हाला, बुक घेऊ आपण नीटचं. ऐका, तुम्हाला नीटचं जेई काही फरक नाही आहे, तो तेच ते कंटेंट आहेत. मी दरवर्षी ना हे जे चांगले रिझल्ट भेटले ना आपल्याला, त्याच बुकमधून आपण प्रिपरेशन केली. नीटवाल्यांसाठी तेच बुक आणि जेईवाल्यांसाठी तेच बुक. तुम्ही जेईचं बुक पाहिलं ना, तुम्हाला 90% मटेरियल सेम सापडणार, फक्त वरचं कव्हर काढून फेकून द्यायचं. कळलं का? नीटच्या त्या बुकमध्ये खास फरक नाही. आपण जेई मेनवर लक्ष देऊन राहिलो, जेई ऍडव्हान्सवर नाही. जेई ऍडव्हान्सचे बुक्स वेगळे असतात, ते मात्र वेगळे, थोडी त्याची लेवल वेगळी असते. जेई मेन करूनही जेई ऍडव्हान्स क्वालिफाय केल्या जाऊ शकते, अशा तऱ्हेचं आपल्या क्लासमध्ये चालणार. तुम्ही जर बुक घेत असाल तर आपल्याला लक्ष द्या, सगळ्यात बुक आहे युनिव्हर्सल पब्लिकेशनचं, एररलेस म्हणतात त्याला, किंवा सेल्फ स्कोरर असे त्याचे काही नाव आहेत. तुम्ही म्हणत असाल तर मी त्यांच्यासोबत बोलून घेतो आज. आणि ज्यांना सीईटी करायचं आहे त्यांनी मार्वेल पब्लिकेशनचं बुक घ्यायचं, जे जास्त काही डोक्याला ताप नाही, तेवढं करूनही खूप चांगला स्कोर येतो. 99च्या वर येणार बिलकुल, जर तुम्ही चांगला तऱ्हेनं केलं. कारण की आपल्या सोबत डीपीपी आहेत ना, त्या बुकवर थोडं काही डिपेंड आहे. या टाळ्या तुमच्यासाठी दुसऱ्यांनी वाजवल्या पाहिजे पुढच्या वर्षी. ओके, तर आणि बुक्स जवळपास मागच्या वर्षी ना 900 रुपीजचे युनिव्हर्सलचे बुक्स पडायचे, आता कदाचित 1000चे झाले असतील, दोन्ही बुक मिळून. तुमची तयारी आहे का? तयारी असेल तर मी बोलवतो. एक काम करू आपण, मी आज त्यांच्यासोबत बोलून घेतो आणि कितीचे होतात तुम्हाला मेसेज मी आपल्या याच्यावर टाकून देणार ग्रुपवर, ठीक आहे. आणि तेवढे पैसे अगोदरच आपण जमा करून घेऊ. ते बुक्स आणून ठेवा आणि मग तुम्ही घेत नाही. आणि तुम्ही बाहेरून घेतले तर महाग पडतील, दुसरं काही नाही, कुठूनही घेऊ शकता तुम्ही. आणि हॅलो,
कालपर्यंत जेवढे पिरियड झाले आपल्या युट्यूब चॅनलला मी काल सगळे टाकलेले आहेत. बरोबर आहे. तुम्ही जे शिकवलं जाते वर्गात ते तुम्ही रेफर करू शकता. काल फक्त मी एक व्हिडिओची लिंक तुम्हाला टाकली. तुम्ही त्या चॅनलवर गेला की सबस्क्राईबही करा. तुमचे मित्रमंडळी आपले फक्त 400 सबस्क्रायबर्स आहेत. कधी मी त्याचा उपयोगच नाही केला. आणि तुम्ही या 150, 400, 150, 650 तुमचे 150-200 मित्र आणखी त्यांनाही सांगून द्या. आई बाबाचा फोन घ्यायचा आणि सबस्क्राईब करून टाकायचं. 1000 झाले. एक मिनिट, 1000 झाले की आपण काय करू, कधी कधी ना संडेला लाईव्ह सेशन ठेवत चलो. बरोबर आहे. इथलं इथून होऊन जात. चला ठीक आहे. ओके चला.